नक्कीच थोडक्यात मगासपासून जे आपण पाहतो आहोत तर प्रादेशिक मुद्दे तितकेसे प्रभावी दिसत नाहीयेत प्रत्येक ठिकाणी. जसा हरियाणाचा मुद्दा घेतला किंवा पंजाब किंवा आणखीन इतर कोणत्या राज्याचा मुद्दा घेतला तर तो तितकासा प्रभावी ठरताना दिसत नाही. जसं मगाशी आपण मृणालिनी जी बोलत होतात की राष्ट्रवाद किंवा सांस्कृतिक राष्ट्रवाद म्हणा किंवा राष्ट्रीय मुद्दे जे आहेत त्यांना प्राधान्य लोकसभेच्या या निवडणुकांमध्ये मिळताना दिसतं आहे. तर हा सगळा लोकांच्या विचारांचा कौल कसा काय वाटतं याच्यातून? आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की छोट्या छोट्या घटनांच्या मागे खूप मोठं काहीतरी एक नेटवर्किंग असतं. 100 वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आता लवकरच होतील. संघाबद्दल असं बोललेलं कदाचित संघाच्याही पदाधिकाऱ्यांना आवडणार नाही. आम्ही काही राजकारणात नाही वगैरे असं ते म्हणतील. पण त्या सगळ्या चळवळीचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना राम मंदिर बांधलं गेल्यानंतर, भारताची आर्थिक घोडदौड सुरू झाल्यानंतर कुठेतरी आपला विचार इथे रुजवायचं स्वप्न आता कवेत आलंय असं वाटतंय. त्यांनी 2014 साली पण काम केलं, 2019 साली पण काम केलं आणि यावेळेला तर 370 रद्द होणं, आत्ता नुकताच जो निर्णय झाला त्याबद्दल म्हणजे विस्थापितांना कशी हे द्यायची, या सगळ्यांनी मिळून एक कुठेतरी सांस्कृतिक राष्ट्रवादाचं रसायन इथे तयार झालेलं आहे. ते तुमच्या माझ्यासारखे पत्रकार मान्य करतील नाही करणार मला माहिती नाही, पण ते रसायन आधीच या भारतामध्ये होतंच. आता कुठेतरी जय मिळायला लागल्याबरोबर ते रसायन अधिक चांगल्या रीतीने त्याला धुमारे येत आहेत. त्यामुळे तुमच्या पाहणीत जे दिसतंय की हा मुद्दा आहे तर तो मुद्दा असू शकेल असं मला पण पत्रकार म्हणून निश्चितपणे वाटतं. आता याचा लाभ कोणाला मिळेल तर याचा लाभ निश्चितच या मुशीतून बाहेर आलेल्या भारतीय जनता पक्षाला मिळेल असं आत्ता तरी म्हणता येईल. दुसरं काय झालेलं आहे की या देशातल्या लेफ्ट लिबरल्सनी ज्यांनी आयडिया ऑफ इंडियामध्ये मोठ्या प्रमाणात कॉन्ट्रीब्यूट केलेलं आहे, पण त्यांनी मोदी जिंकून येत आहेत हे वास्तव समजूनच घेतलेलं नाही आहे. की मला एखादी गोष्ट पटते किंवा पटत नाही यापेक्षाही जनता ती गोष्ट जर मान्य करते तर त्याच्यामागची कारणं काय आहेत ती समजून घेणं आणि त्या कारणांना विरोध करणारी विचारधारा निर्माण करणं हे उत्तर असतं कोणत्याही राजकीय पक्षामध्ये. ते होताना दिसत नसल्यामुळे हा कुठेतरी भारतीय जनता पक्षाला मोकळा झालेला सामना आहे. निदान उत्तरेच्या भागात आणि नर्मदेच्या आसपास असलेल्या प्रदेशांमध्ये हा विचार दक्षिणेत जात नाही आहे. हे या संघटनेचं अपयश आहे. त्यावर त्यांनी विचार करावाच लागेल. पण जसं आपण मगाशी बोलत होतो की महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये जिथे अत्यंत कटकटी झाल्या गेल्या 3 वर्षांमध्ये, म्हणजे खरं तर जे जे होऊ नये एखाद्या राजकीय व्यवस्थेत ते सगळं महाराष्ट्रात झालं. जनतेने ज्यांना कौल दिला त्यांनी तो कौल नाकारून दुसरी आघाडी केली. त्यानंतर एक पक्ष फुटला. तो महाराष्ट्राच्या अस्मितेशी नातं असलेला शिवसेना नावाचा ठाकरे परिवारांनी तयार केलेला पक्ष होता, तो फुटला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यांना 70,000 कोटींचे भ्रष्टाचारी म्हणतात त्यांना तिसऱ्या का चौथ्या दिवशी भारतीय जनता पक्षांनी स्वतःच सामावून घेतलं. अजितदादांना आदर्श घोटाळ्यातले देखील पवित्र झाले. पक्ष फोडले गेले हे विधान मला मान्य आहे, पण त्याची दुसरी बाजू पक्ष का फुटले आणि राजकारणात जो कोण पक्ष असतो तो स्वतःची शक्ती वाढवायला कुठलीही फूट जनरेट करायचा प्रयत्न करत असतो. जसं एकनाथ शिंदे महाशक्ती या मागे आहे म्हणाले. ही महाशक्ती जेव्हा त्यांची काही काही कामं करत होती तेव्हा त्यांना रोखण्यात विरोधी पक्ष अपयशी ठरले हे सत्य आहे. अशोक चव्हाण जे 2 दिवसांपूर्वी जागा वाटप चर्चेला जाऊन बसले होते ते अचानक चालले गेले. त्यानंतर भारतीय जनता पक्ष इतका वेगळा पक्ष आहे की त्या अशोक चव्हाणांना मान्य असलेला उमेदवार त्यांनी नांदेडला दिलाच नाही. उमेदवार तोच ठेवला खासदार. हे सगळं जे अजब रसायन सुरू आहे त्याचे कुठेतरी परिणाम इथे दिसत आहेत. मागच्याही आपल्या सर्वेच्या वेळेला मी म्हटलं होतं की भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या टक्केवारीत जर शिंदेंच्या शिवसेनेमुळे 10% मतं येऊन मिळाली आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधली 8% मतं अजितदादांना येऊन मिळाली तर भारतीय जनता पक्षाची टक्केवारी खूप मोठी होईल. गेल्या वेळेस पण भारतीय जनता पक्षाच्या खासदारांचं जे मताधिक्य होतं ते बऱ्यापैकी जास्त होतं. त्यामुळे 45 जागा मिळतील असं मला आज अजिबात म्हणायचं नाही. उद्धव ठाकरे अत्यंत कसोशीने प्रयत्न करतायत
आणि पवार साहेब जिथे तिथे जाऊन एक वेगवेगळी समीकरणं अत्यंत शांतपणे प्रत्यक्षात आणतायत. पण आज ॲडव्हान्टेज भारतीय जनता पक्षाला नाहीच असं आपण म्हणणं निश्चित. आणि हा अत्यंत चुकीचं ऍडव्हान्टेज ठरणार आहे. विरोधक तितके सक्षम नसणं ही देखील एक मोठी बाजू म्हणायला हवी.